श्री गणेशाय नमः श्री प्रभू रामचंद्राय नमः मग गवानी आपली वासना तोची पदार्थ घेता आपण अर्ध रोप्यानाने समग्रही जाणार ठेविता झाला विप्रकुमारा. कथेचं अनुसंधान कथा इथपर्यंत आलेली आहे की त्या असणाऱ्या विप्राच्या मुलानं नारायणानं सांगितल्या पद्धतीने ते अर्ध्या नाण्यामध्ये बाजारातून गायीसाठी गवत आणलं, आपल्या उदरनिर्वाह करतो काय लागते ते आणलं आणि बाकीचं नाणी घरामध्ये आणून ठेवली. पुढे आहे बेनु वेदे घालून यात्रण स्वयं सारिले भोजन मग गुरु सेवे लागून तत्पर झाला यामिनी. आणि मग आपल्या असणाऱ्या गुरुच्या आज्ञेवरती त्याने सर्व असणारी जे काही गायीसाठी गवत लागतं ते आणून ठेवलं आणि रात्रीचा प्रहर झाला. एक प्रहर झाल्यानंतर सुद्धा आपल्या असणाऱ्या गुरुदेवाची चरण सेवा तो करू लागला. तव शिकवण देत असे नारायण म्हणे बापा एक एक वचन रात्रकाळी उठून गंगा स्नान येई करुणी जड करी. आणि मग त्यावेळेस रात्रीच्या प्रहराला जो असणारा नारायण नावाचा गुरु त्या असणाऱ्या मुलाला सांगू लागला, शिकवू लागला, आता उद्या सकाळी काय करायचं, जायचं गंगेला स्नान करायचं आणि स्नान करून महागारी यायचं आणि महागारी आल्यावर काय करायचं सांगतो. मग बोलावणी विप्रमेणा दान देई देणू सगळा स्वयं होई तू तव निराळा पाहिजे कशाला खटाटोप. त्या गुरुने सांगितलं ऐक म्हणले, स्नान करून महागारी आल्यानंतर जी तुला ब्राह्मणानं 10 गायी दिल्या ती गायी दान करून टाकायच्या. एक ब्राह्मण बोलवायचा, त्याला सगळ्या गायी दान करून टाकायच्या, जवळ काही ठेवायचं नाही असं त्या गुरुनं त्याला सांगितलं. रोप्याने तुझी या पदरी गणती असे नोद्वारी एकाद रोप्या नाणेवरी असो साचारी जाणता. त्याने सांगितलं रौप्याची नाणी तुझ्यापाशी 11 होती, त्याच्यामध्ये असणारे 9 आहेत आणि त्याच्यामधलं अर्ध तुझ्यापाशी शिल्लक ठेवलेला आहे. अशा प्रकारे नाणी एवढी नाणी तुझ्यापाशी आहेत असं त्या गुरुनं त्या विप्राच्या कुमाराला सांगितलं. तरी 10 विप्र बोलावणी दक्षिणेला सहित देई गोदान जनी करीसी अनुमान वारकचे नाव झाला माझिया. आणि त्या गुरुने सांगितलं सकाळी ब्राह्मण बोलवायचा, हे असणाऱ्या 10च्या 10 गायी त्या असणाऱ्या ब्राह्मणाला देऊन टाकायचं, दान करून टाकायचं. मी जसं बोलतोय तसंच करायचं तरच उद्धार आहे. माझ्या असणाऱ्या वचनाच्या बाहेर जायचं नाही. म्हणून सद्गुरु वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. म्हणून मी सांगतोय तसं कर, माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव असं तो सांगू लागला. ऐसी शिकवण देता तया ते ये रोष म्हणे त्या ते मान्य स्वामी वचना ते नकरी जान स्वामिया. अशा प्रकारे रात्रीच्या प्रसंगामध्ये त्या सद्गुरूनं नारायण नावाच्या गुरुनं त्याला ही सगळी असणारी गुणगाठ सांगितली. उद्या सकाळी काय काय करायचं. रात्र संपली गेली आणि आपल्या गुरुचं वचन तो अमान्य करत नव्हता. जसं त्यानं सांगलं तसं करू लागला. नंतर प्रातःकाळी उठून करिता झाला गंगा स्नान पाचारून या ब्राह्मण केले संपूर्ण गोदान. सकाळी प्रातःकाळी उठला गेला आणि उठून गंगेला गेला, गंगेचं स्नान केलं. ब्राह्मण बोलवले गेले आणि त्या ब्राह्मणाला आपल्या पशीच्या गायी होत्या त्या गायी सगळ्या दान केल्या. दान केसे सर्वही धन मध्यांकांते नाही धान्य म्हणे हे भगवान जनार्दन केली प्रवक्त माझे. आणि त्यावेळेस दान त्याने केलं, त्या गुरुच्या वचनावरती विश्वास ठेवला आणि दान केलं. पण दान देत असताना त्याच्या मनामध्ये विचार आलेला आहे, एकतर आपल्या घरी एकच गाय होती, त्यानं मी दान करायला लावली. कशा तरी नशिबानं 10 गाय भेटल्या होत्या. आपल्याला विचार होता घरामध्ये ठेवावं, भरपूर आपल्यापाशी संपत्ती पैसा अडकायचा असणार, जर कमवलं तर भरपूर मिळेल. पण हे आता गुरु हे बी दान करायला सांगायला लागले असा विचार त्याच्या मनात आला. धन देखिले नाही आजवरी ते चालत आले निज मंदिरी तेही न राहावे की पदरी जन्मावरी चुकेना. त्याने विचार केला आपण जीवन जन्मल्यापासून आतापर्यंत पैसाच बघितला नाही, धन अफाट संपत्ती पाहिलीच नाही. आता ही 10 गायी कशा तरी चालून नशिबाने आल्या होत्या. आता आपल्या बापानं दिलंय का नाही ह्याला काय माहिती, पण ती म्हणतय म्हणून जाऊ दे म्हणले, कशा तरी निमित्तानं आल्या होत्या. पण आता हे बी दान करावं लागायला लागले म्हणजे नशिबाच्या पुढे कोणाला जाता येत नाही असं त्याच्या मनामध्ये विचार आलेला आहे.
जर आपल्या नशिबामध्ये हे 10 गाय असत्या तर आपल्याला मिळाल्याच असत्या, पण हे आपल्या प्रार्थनामध्येच नाही. आणि जे नशिबामध्ये लिहिलंय ते मरेपर्यंत चुकत नाही असा विचार तो विप्रकुमार करू लागला. माझी प्रारब्धी हेची पूर्ण तक्र विक्रये उदर पोषण करावे परी ते देणू ही जाण दिली दान गुरुआज्ञे. त्याने विचार केला होता माझ्या नशिबामध्ये असंच होतं, कारण गरिबी होती. गाईचं ताक दही दुधाचं ताक करून त्याचा विक्रय करून जी पैसा मिळणार आहे त्याच्यामध्ये आपलं आयुष्य घालवावं असं आपल्या प्रार्थनामध्ये होतं, पण ते सुद्धा माझ्या नशिबामध्ये नाहीये. कारण हे गुरुजी आहे आपला, घरामध्ये काही टिकूच देत नाही, तर मग त्याचं ताक कसं करावं अशा प्रकारे विचार तो करू लागला. ऐसा कुसमोसी आपले मनी परी बोलू दाविना वदनी तव संधी प्राप्त झाली आवनी विप्रमणी क्षुदी तपई. आणि अशा प्रकारचा विचार करून मनामध्ये कुसमुसू लागला. गाय नाही इच्छेनं दान केले त्यानं, कारण त्या गुरुला त्याच्याकडून करून घ्यायचंय, त्याच्याशिवाय त्याचा उद्धार नाही. म्हणून त्यानं आता गुरुनं सांगितलं म्हणून त्या गायी दान केल्या, पण अंतःकरणामध्ये तो त्या ठिकाणी दुःखित होता. ही झाली इथली कथा. पण जे काही असणारा नशीब लिहिणारा चित्रगुप्त आहे त्यानं ती पाहिलं आणि ब्रह्मदेवाची भेट घेतली. तव चित्रगुप्त वृत्तांते समवे दिले ब्रह्मया ते काल दश देनुवा दिल्या जाते त्याने त्या द्विजाते अर्पिल्या. चित्रगुप्तानं ब्रह्मदेवाला सांगितलं महाराज तुमची अक्षर खोटच होत्या, कारण प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नाही. काल तुम्ही ज्याला 10 गायी दिल्या होत्या, कशामुळे दिल्या होत्या 10 गायी? गाय घरामध्ये ठेवील, त्याच्या दुधापासून ताक तयार करेल, ती ताक विकलन स्वतःचा उदरनिर्वाह करेल, असं तुम्ही त्या सटवीच्या मार्फत त्याच्या कपाळावरती लिहिलेलं आहे. पण इथं सगळं उलटच व्हायला लागलंय. म्हणजे तुम्ही जे त्याच्या कपाळावरती लिहायला लावलंय ते सगळं खोटं व्हायला लागलंय असं ते चित्रगुप्तानं ब्रह्मदेवाला सांगितलं. समग्र देवचे केले दान पदरी नाही काही अन्न तक्र विक्रय उदर पोषण करी पोषण विप्रकुमार. त्यावेळेस त्या चित्रगुप्ताने सांगितलं सगळं काही ह्यानं दान करायला लागलाय, दुसऱ्याला देऊन टाकायला लागलाय. मग गाईच ह्याच्यापाशी नाही तर मग असणारा ताकाचा विक्रय कसा करणार? आणि ते स्वतः बी काहीच खात नाही, उपवाशी राहायला लागलाय. म्हणजे ती सद्गुरु जी आहे नारायण, ते नारायण ह्याच्याकडून दानधर्मही करून घेऊ लागलाय. आणि ह्याच्या पोटाला न मिळाल्यामुळं ह्याचा उपवासही तो असणारा नारायण याच्याकडून करून घेऊ लागला. मग शतदेवचा समुदाय घेऊ चालला ब्रह्मदेव द्वारदेशी उभा राहून पाहावं पाहता झाला विप्रकुमार. ब्रह्मदेवाने विचार केला 10 गायी ह्यानं देऊन टाकले तर देऊ द्या. पुन्हा 100 गायी ब्रह्मदेवानं आणल्या आणि ब्राह्मणाच्या वेशामध्ये 100 गायी घेऊन त्या विप्राच्या कुमाराच्या दारामध्ये येऊन ब्रह्मदेव थांबले. म्हणे महापुरुषा बाहेर येई ही गोधने सांभाळून घेई तुझ्या बापाची हे ठेवी आजोरी पाही पाळीली मी. आणि पुन्हा तो असणारा ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाच्या वेशात आला आणि त्याने सांगितलं हे बा तुझ्या वडिलांनी माझ्यापाशी 100 गायी ठेवायला दिल्या होत्या, सांभाळायला दिल्या होत्या आणि आम्हाला त्यांची आठवण झाली म्हणून आम्ही ते परत करायला आलो. ही तुझ्याच गाय इथं घे, तुझ्यापाशी ठेव, सांभाळ कर, असं तो ब्रह्मदेव रूपी ब्राह्मण त्या कुमाराला बोलू लागला. कदाची माता येरू आला धावत धावत पोटी क्षुधान ती तप्त तो नाही देखता विप्रराव. आणि अशा प्रकारे त्यानं ऐकल्याबरोबर बाहेर धावत आला. 2-3 दिवस झालं ह्यानं बी काही खाल्लेलं नव्हतं, उपवासी होता, पोटामध्ये भूक लागलेली होती, पण बाहेरनं कुणीतरी हाक मारली म्हणून पळत दरवाजामध्ये आला. दैदिप्यमान सर्व शरीरी भस्मचर्चित वस्त्र पठारी रुद्राक्ष माळा ती साजिरी कंठी घाली परिपूर्ण. बाहेर आल्याबरोबर त्यानं पाहिलं तर दैदिप्यमान सर्व शरीर, सगळं असणारं शरीर तेजस्वी होतं, सूर्यासारखं चमकत होतं, सगळ्या अंगाला भस्म लावलेलं होतं, गळ्यामध्ये माळा घातलेल्या होत्या, धोतर असणाऱ्या त्या ठिकाणी घातलेलं होतं, परिधान केलेलं होतं. अशा प्रकारे ब्राह्मणाचा वेश त्यानं पाहिला. गोधनाचा कळप गणित एक शत परी भरी बाप मग परतला ते सापेक्ष गुरुबंधू जवळीके. आणि त्यानं गायी बघितल्या, त्याच्याबरोबर किती होत्या मोजल्या, 1 2 3 4 100 भरल्या. मोजल्यानंतर 100 गायी त्याच्या लक्षामध्ये आल्या आणि त्यानं सांगितलं होतं तुझ्या वडिलांना ठेवायला दिल्या, घे. त्याने विचार केला आणि आपल्या गुरुला विचारावं म्हणून घरात गेला. सर्व वृत्तांत निवेदिला म्हणे द्वारे एक विप्र असे आला
सवेश्वत देवींचा मेळा सांभाळी मजला म्हणत असे. आणि त्याने सांगितलं की दारामध्ये कोणतरी ब्राह्मण आलेला आहे आणि तो सांगतोय की माझ्या वडिलांना ह्याच्यापाशी गाई ठेवायला दिल्या होत्या आणि तो परत माघारी करायला आलाय. अशा प्रकारे दारामध्ये जी घडलं तिथे असणाऱ्या ब्राह्मणाच्या मुलानं आपल्या गुरुला नारायणानं जाऊन सांगितलं. नारायण काय म्हणते? विप्र परम दैत्यमान मुखी बोलत असे वचन, तुझ्या वडिलांची ही गोधने वरी रौप्य नाणे शतवरी. आणि त्यावेळेस त्या मुलानं सांगितलं, ऐका म्हणले दरवाजामध्ये एक ब्राह्मण आहे आणि ती ब्राह्मण 100 गायी घेऊन आलेला आहे. रौप्याची नाणी त्याच्यापाशी काही आहेत आणि ती सगळी घेऊन आपल्या दारामध्ये उभा आहे. अशा प्रकारे नारायण गुरुला त्यानं सांगितलं. ऐसे तो अवधत असे वचन, सांगा आता ज्ञाते कवन, येरू बोलत असे हसून सांभाळी गोधन सर्वही. आणि अशा प्रकारे त्याने सांगितलं की दरवाजामध्ये ब्राह्मण आहे, त्यानं गाई घेऊन आलाय. मग कसं करायचं? घ्यायचं का नको? त्यानं म्हणलं आण. भेटते कशाला सोडायचं? 100 गाई भेटायला लागले, घेऊन ये म्हणले. द्यायला लागले ना, घे म्हणले. म्हणून त्यानं असणारे आपल्या गुरुची आज्ञा मानली, दरवाजाच्या बाहेर आला आणि काय म्हणतो? गुरु आज्ञेने तत्वता गोधने झाला अनिता, हाती घेऊन इंद्रविषता पाहता विप्र गुप्त झाला. आणि मग लगेच त्यानं दरवाजामध्ये आलाय आणि सांगितलं आमच्या वडिलांना ठुलताना द्या. मग त्यानं सगळ्या 100 गाई आपल्या असणाऱ्या घरामध्ये, ते काय असणाऱ्या गोठ्यामध्ये तिथं पाठवल्या, ठेवल्या. आणि मग पुन्हा पाहिलं तर तो ब्राह्मण गुप्त झाला. परी हे ब्राह्मण काही हर्षयुक्त देणू आणि सर्वही ही गुण नारायण ते ठावी, इतर काही अवगत. आणि आतमध्ये जो सद्गुरू होता, नारायण होता, ही सगळी गोष्ट त्यालाच माहिती आहे. कारण ह्या ब्राह्मणाच्या मुलाला काही माहिती नाही. पण ब्रह्मदेव येतोय, गाय देऊन जातो, हे सगळं त्या नारायणाला माहिती आहे. अंतरीची खून त्याच्या लक्षामध्ये आले. हे सगळं करतय ती ब्रह्मदेव करतय. का करतय? की त्याला त्याची अक्षर खरी करायचे, पण ह्या नारायणाला ह्याचा उद्धार करायचा आहे. ह्या नारायण त्या सटवीला भेटला होता ना, त्यावेळेस सटवीला लगेच सांगितलं असतं ह्याचे अक्षर पुस कपाळावरची, ह्याच्या कपाळामध्ये धन दौलतली तिने लिहिलेली असतं, पण त्यानं त्याचा उद्धार झाला नसता. म्हणून नारायणाला ह्याचा उद्धार करायचा आहे. म्हणून त्यानं सांगितलं, सगळ्या गायी आतमध्ये घेतल्या. काय होतं ऐका. मग गोधने भरुनी गोठन, घातले तया लागी तृण, स्वयंभक्षी श्रेष्ठांना आवडे पदार्थोची पै. मग सगळ्या 100 गायी घरामध्ये घेतल्या. त्या गायींना चारा आणला, त्या चारा असणाऱ्या गोठ्यामध्ये टाकले आणि आपणही यथेष्ट अशा प्रकारचं अन्न त्यानं भक्षण केलं. ऐसे करुणी सारा सारी मागती गुरु सेवा अंगीकारली, चरणचुरिता निर्धारी बोले देवसरी नारायण. अशा प्रकारे सगळे सारासार म्हणजे उरकलं. गायीलाही त्या ठिकाणी चारा दिला, आपणही जेवण केलं. संध्याकाळची प्रहर झाली, आपल्या गुरुच्या सेवेसाठी गेला. गुरुचं पाय दाबू लागला, पण गुरुच्या बी मनात विचार आला. काय आला? म्हणे सौख्य एक वचन, घरभरी दाटले गोधन, याची सांभाळीची कैसे न ते सांगतो वचन एक. त्यावेळेस गुरुने सांगितलं, बाबा 100 गायी आपल्यापाशी झाले. मग त्या 100 गायी सांभाळणार कोण? त्याला माणसं बी लागतील ना कामाला 100 गायी सांभाळायला. त्यामुळे सांभाळायचा कुठानाच नको. काय कर, मी सांगतो ऐक. एक देणू ते पोसईता, खंडाला से तत्वता, येथे 100ची वार्ता केली आता घडू शके. आणि त्या नारायणाने सांगितलं, एक गाय सांभाळणं होत नाही आपल्याला. त्या गायला पोटभर चारा सुद्धा देणं होत नाही. मग एक गाय सांभाळणं होत नाही, तिथं 100 गाय आले. मग त्या गाय आपण कशा सांभाळायच्या? तू कशा सांभाळणार आहे? म्हणून माझ्या मनाला एक विचार सुचलाय, म्हणून मी सांगतो तसं कर. काय करायचं? उदयिक स्नान करुनी पाचारी विप्रा लागुनी, संपूर्ण गोधने दक्षिणादानी विप्रा लागुनी अर्पावे. आणि त्या नारायणाने सांगितलं काय कर म्हणले, उद्या सकाळी प्रातः स्नानाला गेल्यानंतर ना गंगेचं स्नान करायचं. स्नान करून आल्यानंतर येता येता ब्राह्मणाला बोलवायचं आणि 100च्या 100 गायी ब्राह्मणाला दान करायचे. जे काही पैसा भेटलेला आहे रौप्य नाणे, त्या ब्रह्मदेवानं बी दिलेलं होतं, ते सगळं रौप्य नाणं त्यांना देऊन टाकायचं. संग्रही न ठेवी कडका, इतके कार्य आधी करी का, येरू तैसेची करी देखा ठोनिया प्रातकाळी. जवळ काहीच ठेवायचं नाही, पैसे बी जवळ ठेवायचे नाही, गाय पण जवळ ठेवायचे नाही. सगळं ब्राह्मणाला
दान करून टाकायच्या. हे 100 गायी द्यायच्या आणि दक्षिणा म्हणून रौप्याची नाणी द्यायची. जवळ काही ठेवायचं नाही. सकाळ झाल्याबरोबर जसं त्या नारायण गुरुने सांगितलं तसंच ह्यानं केलं. स्नान सारिले गंगाजळी पाचारली विप्रमंडळी समग्र बोधने एकच मेळी पूजा केली गंधाक्षते. आणि अशा पद्धतीने त्या गुरुनं सांगितल्यामुळे गेला, स्नान केलं, गंगेच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करून आल्यानंतर ना ब्राह्मण लोकांना बोलवलं आणि 100 गायीची पूजा एकाच वेळी त्यानं केली. मग एक रौप्य गोधन अर्पिता झाला विप्राला गुणी ब्राह्मणाचे मनी हर्षपूर्ण नेता गोधने बोलती ते. आणि मग लगेच ते असणार रौप्याचे असणारे जे काय नाणी होती तेही दान केल्या. 100 गायी जे दिले होते तेही दान करू लागल्या. ब्राह्मण विचार करू लागले. ही गाय ब्राह्मण घेऊन चालली, पण त्यांच्या मनामध्ये विचार येऊ लागला. कोणता? मने प्रतिदिनी वाटी तो गाई याची तो एक दिनाचे भक्ष नाही की तोही दिसती अपूर्ण वाई किंवा शेषाई तुष्टला. ब्राह्मण त्याच गावातली होती. ब्राह्मण विचार करू लागले ह्याला खायला अन्न नाही आणि रोजच्या रोज ही 10, 100 आणि 50 गाई कुठनं गोळा करून आणतंय, कोण देतं ह्याला? कारण ह्याला खायला पोटभर मिळत नाही अशी याची परिस्थिती आहे. मग एवढी हालाकीची गरीब परिस्थिती असताना हे रोजच गाई दान कशा करतोय? जाऊ दे म्हणले, आपल्याला बी भेटते, त्याच्यावर भगवंताची कृपा असेल असा विचार त्या ब्राह्मणाने केला. एक म्हणती काय कारण अपनाते अनुकोटो नाही तरी पराते देणी मिळाली एक अपनाते दक्षिणे सहित निर्धारे. ब्राह्मण बोलू लागले काय करायचंय आपल्याला? आपल्याला भेटतंय, बस झालं, त्यानं कुठून का आणा, काय आपल्याला घेणं देणं आहे? आपल्याला भेटलं ना बस झालं, पोटभर. मग आता बस झालं म्हणून ब्राह्मण बोलू लागली आणि मग ते असणारी गाय सगळ्या घेऊन गेले. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमः. काहीचे बोलता द्विजवर समस्त पातले निज मंदिर इकडे रडे विप्र कुमार ओम स्थिर पैसला से. असं म्हणले. ते जी ब्राह्मण होते आणि ती ब्राह्मण गेले आपापल्या घरला, मिळाले त्यांना काही, ते निघून गेले. इकडे ब्राह्मणच पोरग रडू लागलं दरवाजा लावून आतमध्ये. काय आपल्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे? आपल्याला भेटतंय पण त्याचा उपभोग घेता येत नाही. आपल्याला गाय भेटतात, कोण देत आहे, कसं देत आहे ते आपल्याला माहिती नाही, पण भेटतात पण त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही, आपला उपयोग होत नाही त्या असणाऱ्या भेटणाऱ्याचा. अशा प्रकारचं दुःख स्वतःच्या नशिबाला दोष देऊन ते ब्राह्मणाचं पोरग रडत बसलं. मले रात्री गावारी धावणी वाडा बदलाचे गोधनी कैसी कर्माची कहाणी न देखो नयनी पहिले का. तो विचार करू लागला. रात्री आपला गोठा गायीनं फुल भरलेला होता. 100 गाय आपल्या गोठ्यामध्ये रात्री होत्या आणि आता सकाळी एकही गाय आपल्या घरामध्ये नाही. मग आपल्याला भेटतोय आपल्या नशिबानं, पण त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही. कर्माची कहाणी आहे. कर्म विचित्र आहे आमचं. प्रारब्ध वेगळं आहे. त्या प्रारब्ध मिळालेल्या गोष्टीचा आनंद आपल्याला घेऊ देत नाही. याचा विचार दुःख ते पोरग करू लागलं. आईचे म्हणून स्वस्त बैसला तो दिन असता हो आला वरी पाहुण्या कौतुकाला नारद गेला ब्रह्मलोका. अशा प्रकारे तो असणारा ब्राह्मणाचा मुलगा रडत बसला, कोणाला बोलत नव्हता, गुरुला आपल्या मनातलं दुःख सांगत नव्हता. आता गुरुने सांगितलं दे की, देत होता. असं म्हणले. नारद मुनींनी पाहिलं 100 गायी आपल्या बापानं दिल्या होत्या ब्रह्मदेवानं, त्याईनं सगळं दान देऊन टाकल्या. मग नारद मुनी ब्रह्मलोकाला गेले. सत्य लोकाला ब्रह्मदेवाला नमस्कार केला. काय म्हणतात? नमोनिया चतुरान निविदेता झाला वर्तमान मले आपण दिदले गोदल ते दिदले दान तयाते. आणि ब्रह्मदेवाला नमस्कार केला. म्हणले पप्पा कसं आहे, तुम्ही लिहिलं होतं त्याच्या नशिबामध्ये, पण जे तुम्ही लिहिलंय ते सगळं खोटं होतंय आणि तुमच्या जी काय तुम्ही त्याचा नशीब लिहिलेला आहे सतीवीच्या हातामधून ते सगळं चुकीचं होतंय, कारण मी आताच बघून आलोय. अशा प्रकारे ब्रह्मदेवाला नारद महर्षी बोलू लागले. काय म्हणतात? विक्रयी निर्वाह आय झाली गीताचा भाव परी एकही देणू ते न ठेव पुढे निर्वाह कैसे नी. नारदांनी सांगितलं तुम्ही त्याच्या कपाळावरती 5व्या दिवशी काय लिहिलं होतं?
ताक विकून आपला उदरनिर्वाह करील असं तुम्ही लिहिलं होतं. याच्या पदरामध्ये संपत्ती इस्टेट असलं काही येणार नाही. अशा प्रकारचं नशीब तुम्ही सटवीच्या हातामधून याचं लिहिलंय. मग ह्याच्यापाशी गाईच नाही त्या, मग ही ताक विकणार कसं? म्हणजे तुम्ही जी लिहिलेलं आहे, तुमचे शब्द आहेत ते खोटं होतील की काय असं मला वाटतंय. नारद महाराज बोलतात, ओ आला असता मान उपस्थित असे तो ब्राह्मण, ऐकता मुनीश्वराचे वचन हास्य केले कमळासने. आणि मग आता संध्याकाळची वेळ होत आली, ह्यानं सकाळचं काही खाल्लेलं नाही, नाश्ता चहा पाणी असलं काही सुद्धा केलेलं नाही. मग आता ह्याचा उपवास दिवसेंदिवस घडत चाललाय, उपवास करायला लागलाय, दान धर्म करायला लागलाय. ब्रह्मदेवाला हसू आलं. कोणीतरी आपण लिहिलेलं बदलण्याचा प्रयत्न करतय अशा प्रकारचा विचार केला. हसू आलं ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाने विचार केला आपलं बी खोटं होऊ द्यायचं नाही. काय करतात? महाभूती कमळाचे उठून सवे घेतले सहस्त्र गोदान, वरी श्रेष्ठ रोपे लावले घेऊन चतुर्नान पातला. ब्रह्मदेवाने विचार केला, त्यानं किती पण प्रयत्न करू द्या, नशीब बदलायचं, पण ते आपण लिहिलेली अक्षर आहेत खोटी होऊ द्यायची नाही. ब्रह्मदेव उठले, 1000 गाई घेतल्या ब्रह्मदेवानं, 1000 रौप्याच्या नाणी घेतल्या आणि ती सगळं घेऊन त्या ब्राह्मणाच्या पोराच्या दरवाजामध्ये ब्रह्मदेव आले. उभा राहून द्वार देशी हाक मारी विप्र कुमरासी, एरुदावताला वचना सरसी केला विप्रासी नमस्कार. आणि मग लगेच आल्याबरोबर दरवाजामध्ये उभा राहिला, हाक मारली. हाक मारल्याबरोबर ती बाहेर आलं. बाहेर आल्याबरोबर एक ब्राह्मण पाहिला, नमस्कार केला. ब्रह्म बोलत असे तेव्हा हे देणू संभाळी सदैवा, वरी रोपे लावले ठेवा सहस्त्रवरी पयासे. आणि त्या ब्रह्मदेवानं त्या ब्राह्मणाच्या मुलाला सांगितलं, 1000 गायी आहेत, ही 1000 गायी तुम्हाला सांभाळून ठेवा, तुमच्यापाशी ठेवा. आणि 1000 रौप्याची नाणी आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला देतोय, सांभाळून ठेवा. आता तरी समाई समग्र पाही व दोन गुप्त झाला त्याची ठाई, देखताच कटला निज जगाई आला लवलाई भीतरी. आणि त्यानं सांगितलं, बाबा हे 1000 गायी तरी सांभाळ, हे तरी सांभाळून ठेव, घरामध्ये तुझ्या ठेव असं सांगितलं. ती गुप्त झाला. ह्यानं बघितलं ती गुप्त झालेला. गुप्त झाल्याबरोबर ह्याच्या मनात आश्चर्य वाटलं. लगेच माणूस कसं काय गुप्त झाला? जाऊ द्या, आतमध्ये गुरुची भेट घ्यायला गेला. समूळ व्रतांत निवेदला माले शास्त्र बोधनांचा मेळा, घेऊन रोपे नाण्याला परिपात गुप्त झाला. आतमध्ये आपल्या गुरुपाशी आला, नारायण गुरुला नमस्कार केला, सांगितलं महाराज आज बी असंच झालंय, पण वरच्यावर गाय जास्त होतात. पहिल्या दिवशी 10 घेऊन आला, दुसऱ्या दिवशी 100, आता 1000 गाय घेऊन आले. पण माझं त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधी ती गुप्त झालं, दिसेन असं झालं. मग त्यावेळेस नारायण गुरुनं काय सांगितलं? कोणी तोचला नारायण मले लागले साधन, मग मले तया लागून सांभाळी कोण कळपा. आणि त्यावेळेस लगेच तू नारायण संतोषला, त्यांना ओळखलं गेलं हे ब्रह्मदेवाचं काम आहे, असू द्या. त्याने सांगितलं जेवढ्या गायी दिसतात तेवढ्या सगळ्या आतमध्ये घेऊन ठेव. तरी देणू ते अर्पित रण तोही सारी का भोजन, प्रात काळी करुणी असताना आणि पाचारून विप्राते. आणि त्या नारायणाने सांगितलं, म्हणले आई काय कर, हे असणारे सगळ्या गाय आपल्या गोट्यामध्ये ठेवू, बाजारामध्ये जा, त्या गायीसाठी गवत आण, तुला बी जी काय लागते ती घेऊन ये. आणि प्राप्त काळी सकाळी तू ज्या वेळेस गंगेला जाशील, येता ब्राह्मणाला घेऊन ये. समस्त देणू दक्षिणेची दान देई का ब्राह्मणासी, येणू हर्षयुक्त मानसी तथा सुवचनासी बोलत असे. आणि त्यावेळेस नारायणाने सांगितलं, जा सकाळी गंगेला स्नानाला गेल्यावर ब्राह्मण घेऊन ये, त्या ब्राह्मणाला हे जे काही रौप्याची नाणं आहेत ती दक्षिणा म्हणून आणि 1000 गायी त्यांना दान करून टाक. मग दुसऱ्या दिनी तैसाच प्रकार आचरत झाला विप्र कुमार, पाचारून या धरा मला देणू समग्र वाटिल्या. दुसऱ्या दिवशी तसंच घडलं. ब्राह्मणाला बोलवलं, ब्राह्मणाची पूजा केली, गायीची पूजा केली आणि ती रौप्याची नाणी आणि गायी ब्राह्मणाला दान केल्या. दक्षिणे सहित दिले दान नाहीसे केले सहस्त्र नाणे, ना उरे दर्शन एकही झालं देणू संपूर्ण निजग्रही.
आणि मग दक्षिणा दिली. काही रौप्याची 1000 नाणी ब्रह्मदेवानं दिली होती, ती दक्षिणा म्हणून देऊन टाकली. ब्रह्मदेवानं दिलेल्या सगळ्या गायी ब्राह्मणाला अर्पण करून टाकल्या, दान केल्या. आईचे करीत वेळा व्रतांतर प्रयाते कळला, महाने शास्त्र बोधने वाटिता झाला, अरे कपाळा हे काय. आणि मग त्या गायी सगळ्या दान केल्या. पुन्हा नारद मुनीनं चित्रगुप्तानं कुणीतरी सांगितलं असं ब्रह्मदेवाला, म्हणले महाराज असं असं झालंय, ज्या तुम्ही 1000 गायी दिल्या होत्या त्या बी त्यानं दान करून टाकल्या. असं ब्रह्मदेवानं ऐकलं. महाराज काय करते, आता 10 शस्त्र नेता देणू त्याही दान देईल ब्रह्माणू, आईचा प्रत्यय दशगुणित देणू कोटून आणू तयारे. ब्रह्मदेव कटाळला महाराज, गवर ह्याला काय द्याव्या, जेवढे बी देईल तेवढे दान करून टाकते, मग आपण कुठून ह्याला गायी पुरवायच्या. जाऊ दे म्हणले, मी रोजच्या रोज 100 1000 गायी कुठून आणून ह्या ब्राह्मणाला त्याच्या पोराला देऊन टाकू. ह्याला कोणीतरी गुरु भेटलेला आहे, कोणीतरी ह्याला सांगतंय, स्वतःच्या मनानं करत नाही, असा विचार ब्रह्मदेव करतात. त्या विशेषत बरी पूर्ण तो तव प्रत्यय करील हेची कारण, त्याचे रुचले त्याची मन तक्र विपुल काय काज. त्याचं 100 वर्ष आयुष्य आहे आणि आपण 100 वर्ष आयुष्यभर जरी त्याला गायी पुरवत राहिलो तरी ती दुसऱ्या दिवशी दानच करणार आहे, कारण आपण अनुभव घेतलाय ना. 10 गायीपासून सुरुवात केली होती, 10,000 गायीपर्यंत बघितलंय आणि प्रत्येक वेळी ही दानच करतोय, रोज देऊन टाकतोय कुणाला ना कुणाला. म्हणजे ह्याच्या नशिबामध्ये जे आपण सटवी मार्फत लिहिलं होतं ते सगळं खोटं दिसायले. ब्रह्मदेव विचार करतात, वन करू तया ते भेटला माझा मंत्र माझा फळला, ऊने आलेले ब्रह्मक्षराला येतव वेदीला विहित नसे. आणि मग विचार केला, ह्याच कोणतरी ह्याला भेटलेला आहे गुरु, कारण ब्रह्मदेवानं लिहिलेली अक्षर मोडण्याचं सामर्थ्य जगामध्ये कोणाचंही नाही, ते कोणालाच शक्य होत नाही. ब्रह्मलिखित आहे, ब्रह्मवचन ब्रह्मदेवानं लिहिलेलं पुसत नाही. अशा प्रकारे त्याच्या कपाळावर लिहिलेलं असताना सुद्धा खोटं कसं व्हायला लागलंय, अशा प्रकारचा विचार ब्रह्मदेव करतात. विमान पाचारिले तया ते निज मुख निवृत्तीले, उलोकी जाऊन येवे घेऊन येई विप्र कुमारा. मग त्याने विचार केला, म्हणले आपण ह्याचा उद्धारच करू, ह्याला ब्रह्मलोकाला घेऊन येऊ. म्हणून त्यावेळेस ब्रह्मदेवानं हंस रूपी विमान त्याच्यामध्ये दूत बसवले आणि त्या दूतांना सांगितलं पृथ्वी तलावरती जावा. हंस विमान येऊन दे दिप्यमान केला ब्रह्मानंदन, हे रे नारायण ते म्हणून मने प्रसाद हा जाण पै तुझा. त्याला घेऊन जाण्यासाठी विमान आलं. विमान आल्याबरोबर त्याचा देह दिव्य झाला, दैदिप्यमान झाला आणि विमानामध्ये बसवत असताना त्याने विचार केला, ही सगळं प्रसाद गुरुचा आहे. त्यानं सांगितलं म्हणून आपण केलं. ती जर आपल्याला भेटला नसता तर आपल्या जीवनाचा उद्धार झाला नसता. आपण त्यानं सांगितल्या पद्धतीने केलं म्हणून आज ब्रह्मलोकावरून विमान घेऊन जायला आलं, असा विचार तो करू लागला. पावन केले गुरुराया निवारिली जन्म मरणाची छाया, म्हणून वारंवार लागे पाया भीती नाही भावार्था. त्यानं आपल्या त्या नारायण गुरुचं पाय धरलं आणि सांगितलं, महाराज पावन केलं, मला जन्म आणि मरण माझं संपवलं गेलं. नाहीतर तुम्ही नसता भेटला तर पुढे कवा ना कवा मेलो असतो, पुन्हा जन्म घ्यावा लागला असता. एक एक योनी कोटी कोटी फिरा तेव्हा लागे वारा मनुष्याचा. एका एका योनीमधून कोटी कोटी वेळा फिरावा लागतं तेव्हा एकदा मानवाचा जन्म भेटतोय. मग हे असलं जन्म आणि मरण माझं संपवलं, माझा उद्धार केला, हे तुमची कृपा आहे, असं नारायण गुरुला तो विप्रकुमार बोलू लागला. वादन करवेची जाण वाचेची पडिले द्रवड मन, न उगवता तृतीया दिन नेला उतरून ब्रह्मलोका. आणि स्तुतिवाद केला. स्तुतिवाद करत असताना सुद्धा वाचा कमी पडेल, वाचेला मौन पडेल, एवढं स्तुतीच्या पलीकडची तुमची कृपा आहे. तुम्ही एवढे माझा उद्धार केला,
तो उद्धार कोणाच्याही यानं करता येत नाही. 3 दिवसामध्ये माझा असणारा उद्धार तुम्ही केला. अशा प्रकारे विप्रकुमार त्या गुरुला बोलू लागला. समग्र जन आश्चर्य करिता नारायणाच्या चरणी लागती. धन्य धन्य श्री गुरुमूर्ती आता येती निवारिली. आणि त्यावेळेस सगळ्यांना आश्चर्य वाटलं, ही नारायण गुरुमूर्ती आहे. नारायणाने ह्याचा उद्धार केला. कारण उद्धार नसता झाला तर त्याला जन्म मरणाचा फेरा भोगावा लागला असता. कारण त्यानं ठरवलं होतं ह्याच्या बापाचा उपकार आपल्यावरती आहे, म्हणून ह्यांच्या परिवाराचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे, म्हणून त्याचा उद्धार त्यानं केला. आज ह्याचा केलाय, उद्या ते तिचा सुद्धा करणार आहे. ह्याची जी बहीण आहे ना पळवून नेलेली कुणी, त्याचाही उद्धार तो करणार आहे. कारण तो उपकार केलेला आहे, प्रति उपकार करणं काम आहे. म्हणून तो असणारा नारायणाने याचा उद्धार केला. सगळी लोक त्यांच्या पाया पडू लागले. आईचे हे गोदान प्रकरण विशद केले श्रोतिया लागून. न लागता तृतीया दिन नेला उतरून विप्रय कुमार. आणि ही जी करत होता, चालू होतं सगळं, ते नारायण गेला. 12 वर्षानं पुन्हा माघारी आला. माघारी आल्यावर ही सगळ्या गायी त्यानं दान करायला लावल्या. त्यावेळेस अधिक महिना होता आणि त्या सगळ्या गायी दान केल्या. अधिक महिन्यामध्ये ती पुण्य दुप्पट झालं. काही दिवस हिनं जेवला बी नाही, म्हणजे त्याला उपवास घडला. अधिक महिन्यामध्ये उपोषण घडलं गेलं, त्याचं पुण्य मिळालं. गायी दान केल्या, काय ब्राह्मणाला दक्षिणा दान केली, हे सगळं पुण्य त्याच्या पत्रामध्ये प्राप्त झालं, म्हणून त्याचा उद्धार झाला. म्हणून अमळवासी झालं अगत्य गणे गोपूजा वरदान. त्याही वरी संत सेवा पूर्ण लागे आलं साधन. म्हणून ग्रंथकर्ते सांगतायत अधिक महिना अतिशय पवित्र आहे. या महिन्यामध्ये गायीची पूजा गोदान करावं. ह्या ब्राह्मणाच्या पोरानं ह्या महिन्यामध्ये गायीदान केल्या, त्यामुळे त्याचा उद्धार झाला. आणि म्हणून ह्या महिन्यामध्ये केलेलं सगळं संत सेवा करावी, गुरु सेवा करावी, त्याचं पुण्य अधिक भेटतं असं महाराज सांगतात. श्री गुरुचरी परम विश्वास तयात चुके गर्भ वास. पुढतीन लागेची सायास जन्मपंथीस भोगणे. म्हणून गुरुच्या चरणावरती विश्वास ठेवावा. त्यामुळे काय होतं, गर्भवास चुकला जातो, जन्म आणि मरण संपलं जातं. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, हे सगळं संपलं जातं. म्हणून जन्म मरण्याच्या पंक्ती जर आपल्याला भोगायचे नसतील, त्याच्यामधून मुक्त व्हायचं असेल तर या पर्व काळावरती दान धर्म व्रत करा. प्रत्यय दे कोणी नयनी विप्रय कुमार गेला उतरुणी. अक्षय ब्रह्मभुवनी नवे हानी कलयात्री. कालत्रयामध्ये हानी होत नाही कधी सुद्धा. का? अक्षय मोक्ष त्याला भेटलेला आहे. सायुज्य नावाचा मोक्ष त्याच्या पदरामध्ये पडलेला आहे. म्हणून त्या आता प्रत्यक्ष आपण पाहिलं, त्या ब्राह्मणाच्या मुलानं अधिक महिन्याच्या पर्व काळावरती गायी दान केल्या, ब्राह्मणाला दक्षिणा दिल्या, चुकून कधी उपवास घडले गेले, ते सगळं पुण्य ह्याच्या पदरामध्ये पडलं आणि अक्षय सायुज्य मुक्ती जी आहे त्याला प्राप्त झाले. म्हणून प्रथम श्लोकाचा भावार्थ निवेदला तुम्हा ते समस्त. येते तरुण शुद्ध भावार्थ आचरावे सतत व्रत. म्हणून पद्मपुराणाच्या ग्रंथामध्ये जो काय पहिला श्लोक आहे, त्या श्लोकाचा भावार्थ म्हणजे ही सगळा अध्याय. एका श्लोकाचा गुड भावार्थ असतो, ते संस्कृत आपल्याला कळत नाही, म्हणून त्याचा अर्थ मराठीमध्ये ही असणारी सगळी कथा सांगितली. ही सगळी कथामध्ये एका श्लोकाचा भावार्थ होता, तो तुमच्या पुढे मांडला गेला. महाराज सांगतात, प्रथम श्लोक बला त्यावरी कथ भाग वर्णिला. जे आचरती बोधनाला तरी ब्रह्मलोक तया ते वास. आणि त्या पद्मपुराणामधील पहिल्या श्लोकाचा अर्थ सांगितला, तुम्हाला ही कथा सांगितली. म्हणून या अधिक काळात महिन्याच्या पर्व काळावरती जो गायी दान करील तो ब्रह्मलोकामध्ये जातो. कारण आता आपण पाहिले ब्रह्मदेवानं स्वतः विमान पाठवलं होतं
आणि ब्रह्मलोकाला त्याला घेऊन गेले असं महाराज सांगतात. जी तुके रोम गौतमी वरी निवासती तुका कल्पवरी पापक्षाला निर्धारी तत्काळी के जानपा. असं म्हणले अशा पद्धतीने गायीच्या अंगावरती जेवढे असणारे रोम असतील केस असतील तेवढ्या वर्षापर्यंत तो त्या असणाऱ्या ब्रह्मलोकामध्ये राहणार आहे आणि गायी दान केल्यामुळे पाप संपेल असं महाराज सांगतात. विप्राय कुमार पुण्य केले परी जन्मांतरीचे पाप गेले तक्र विक्रपे ज्याचे कुटलेले गुरुसेवे फळले भाग्य त्याने. आणि ग्रंथकर्ते सांगताय ते ब्राह्मणाचं पोरग होता त्यानं पुण्य केलं गुरुच्या सांगण्यावरनं त्यानं स्वतःच्या नशिबामध्ये जे लिहिलं होतं ते बदललं गेलं आणि बदलल्यामुळे त्याचा उद्धार झाला. जर नसतं बदललं ताक विकतच बसला असता तर उद्धार झाला नसता. म्हणून गुरुचं त्यानं ऐकलं गुरु वचनावरती विश्वास ठेवला म्हणून उद्धार झाला असं महाराज सांगतात. म्हणून या भाविका जन सद्गुरु ते जावे अनन्य शरण गर्भवास चुके जेणे न लागे साधन आणि काही. म्हणून म्हणले ग्रंथकर्ते सांगतायत या अध्यायाच्या मार्फत कथेच्या मार्फत त्यांनी एकच सांगितलं आपल्या गुरुच्या चरणावरती बोलण्यावरती विश्वास ठेवा. गुरु सांगतील तसं करा कारण गुरु उद्धाराचा मार्ग सांगत असतात. त्यानं त्याच्या गुरुच्या बोलण्यावरती त्या विप्राच्या कुमारानं विश्वास ठेवला आणि त्याचा उद्धार झाला असं महाराज सांगतात. स्वात्री श्री महालक्ष्मी ग्रंथ पद्म पुराण आणि स्कंद पुराणांत समत घेऊन मन हर सुत त्रियोदशाध्याय. गोरात्र ग्रंथ हा मनमत्व शिवभाम भावतो पुंडलिका मध्ये हर विठ्ठल.